संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा, ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत अहेतुकी असीम अशा अनुग्रहामुळे तुम्ही आम्ही सर्व या पौष मासाच्या पावन पर्वामध्ये आपण जिवंत आहोत आणि या ठिकाणी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ संत मालिकेतील 20व्या शतकातील एक श्रेष्ठ महापुरुष आणि त्यांची असणारी गुरुवर्य बाबांची ही स्मृतिस्थली या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेचा 3रा अध्याय जो कर्मयोग, त्या कर्मयोगाचं चिंतन करीत आपण अंतर्मुख वृत्तीने आपल्या जीवनाचं परम कल्याण कसं होईल यासाठी या पवित्र सल्लीला इंद्राच्या तटाकावर आणि साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ बसून भगवती ज्ञानेश्वरीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला आपली जीवन जगण्याची कला शिकवत आहेत की आपलं जीवन सुचारू रूपाने कसं असावं, की ज्या जीवनामध्ये आपल्याला तो या लोकात असताना तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. आपलं इहलोकातलं जीवनही आनंदाचे डोहे आनंद तरंग असं जावं, आनंदाच्या डोहात आनंदाच्या उर्मी लाटा उसळाव्यात, त्याप्रमाणे आपलं जीवन असावं. आपलं भोजन म्हणजे तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, अशा प्रकारचं आपलं जीवन असावं. आणि मरणानंतरसुद्धा वाट वैकुंठी पाहती भक्त कैपा येथे येते. मरणानंतरही गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती, अशा प्रकारचं आपलं जीवन कसं जगता येईल. मनुष्याचं जीवन जगणं म्हणजे तरी काय आहे, जिवंत असताना जगणं. आणि आपल्या वैदिक सनातन परंपरेमध्ये पुनर्जन्म मानलेला आहे. तेव्हा आपलं जीवन हा देह पडला म्हणजे इथं संपत नाही, तर यामध्ये असणारं जे सूक्ष्म शरीर, जोपर्यंत आपल्याला ब्रह्मज्ञान झालं नाही तोपर्यंत आपली जन्ममरण परंपरा कधीही खुंटीत होत नाही. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये हा जो प्रवास आहे तो बहुनाम जन्मनाम अंत्य असं म्हटलेलं आहे. अनेक जन्माचा हा प्रवास आहे. परंतु आपल्याला ही कला मनुष्य जन्मामध्ये जर आपण शिकून घेतली तर आपल्या जीवनामध्ये दुःखाचे आत्यंतिक निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते. जिवंत असतानाच जीवनमुक्ती आपल्याला प्राप्त करून घेतो. इथं उद्धाराचा मोक्ष होय न हे ऐसा, या पतनाची इच्छा आवश्यक असं सांगितलं. इथं पतन म्हणजे जर आपण वैराग्य धारण करून, विवेक धारण करून, सत्संगतीत सत्शास्त्राचा आधार घेत आणि सत्शास्त्र सांगेल त्याप्रमाणे अनुष्ठान करीत आपल्या आचरणात आणीत जर आपण आपलं जीवन यापन केलं तर त्या मनुष्याला तो बाहेरून दरिद्री असो की श्रीमंत असो, रोगी असो की निरोगी असो, स्त्री असो की पुरुष असो, सगळे मानवजात जी आहे ती सुखी होऊ शकते. आणि त्या सुखी होण्याचा बीजमंत्र या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. आणि त्या ग्रंथाचं आपण चिंतन करण्याला प्रवृत्त झालो की ज्याच्यामध्ये खरी आर्ट ऑफ लिव्हिंग ज्याला म्हणतात, जीवन जगण्याची कला, ती ह्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहे. आणि एवढं 9000 ओव्यांनी, फक्त 9000, आपल्याला वाटतं ग्रंथ मोठा आहे, परंतु प्रत्येक ओवी मिळून म्हटलं तर 1 किंवा 2 वाक्य बोलतात. आपली दिवसातून एवढी वाक्य बोलून होतात, तेवढे फक्त ज्ञानेश्वर महाराज आपल्याशी बोलतात. मी ज्ञानोबाराय यांच्या समोर आहे आणि ज्ञानोबाराय मला 1 वाक्य बोलतात आणि मला जेवढे त्यातली वाक्य कळतील तेवढे. तर नामदेवराय तर म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एकतरी ओवी अनुभवावी. एक का होईना ओवी आपल्याला जर त्याचा अनुभव घ्यायचा झाला आणि ती जर ओवी अनुभवली तर सगळ्या ओव्या अनुभवल्यासारख्या आहेत. तेव्हा फक्त आपली त्या ग्रंथावर आत्यंतिक श्रद्धा, विश्वास असला पाहिजे की माझे ज्ञानोबाराय हे म्हणतात आणि त्यांनी जे मला सांगितलं तेच माझ्या जीवनामध्ये आचरणीय आहे. त्यांनी जी भावना करायला सांगितली तीच भावना करील. त्यांनी ज्याला हे ज्ञान करून घ्या म्हटलं तेच ज्ञान मी करून घेईल. ज्ञानोबारायांनी जर सांगितलं असेल की पांडुरंग परमात्मा हा माझा पती आहे किंवा माझा पिता आहे, सखा आहे, काही माझा आराध्य आहे, ज्या प्रकाराने सांगितलं असेल त्या प्रकाराने मी सेवा करीन, अशा प्रकारे
ह्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं जर आपण पाहिलं तर हे ज्ञानोबाराय आपल्याशी त्या रूपाने बोलतात. ही ज्ञानोबारायांची वाङ्मयीन मूर्ती आहे. संजीवन समाधीसमोर आपण गेलो, आपण जर दर्शन घेतलं तरी ज्ञानोबाराय आपल्याशी बोलत नाहीत. पण ज्ञानेश्वरी ही एक अशी ज्ञानोबारायांची वाङ्मय शब्दमय अशी मूर्ती आहे की जी मूर्ती आपल्याशी जेव्हा पाहो तेव्हा संवाद करते. असं नाही त्या ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन आरतीच्या वेळेला बंद झालं. हे ज्ञानेश्वर दर्शन कधीच बंद नाही. फक्त तुम्ही त्याच्याकडे पाठ करू नका. तुम्ही जेव्हा त्याच्याकडे सन्मुख व्हाल तेव्हा ज्ञानेश्वर महाराज तुमच्याशी बोलणार. तुम्ही स्वप्नातही ज्ञानेश्वरी घेतली तर स्वप्नातही ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला बोलत राहणार. अशा प्रकारचा ह्या सगळ्या विश्वाच्या पाठीवर अलौकिक दिव्य अशा प्रकारचा ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथाचं आपण त्याच्यामध्ये जे 3 मार्ग सांगितलेले आहेत जीवन जगण्याचे विशेष, तर त्याच्यामध्ये एक श्रेष्ठ पुरुषासाठी ज्ञानयोगाचा मार्ग सांगितला, मध्यम पुरुषासाठी भक्ती मार्ग सांगितला आणि त्याच्यापेक्षाही आम्ही देवा शक्तीहीने आणि भाकूतेने करुणा, तर आपल्यासाठी हा कर्ममार्ग या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि त्या अध्यायाचं निरूपण आपण करत आतापर्यंत आपले 4 श्लोक झाले. आता हा 5वा श्लोक आहे. या 5व्या श्लोकामध्ये काही गोष्टी, आता हे जे 2-3 श्लोक आहेत याच्यामध्ये आपल्याला एक यौक्तिक चिंतन सांगतात किंवा कर्म करणं आवश्यक आहे. काही लोकांना तुम्हाला वाटेल की आम्ही कर्म करणार नाही एवढं म्हटल्याने लगेच आम्ही नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त होऊ असं मात्र मनात आणू नका. की तुम्ही जर कर्माचे अधिकारी असाल तर तुम्ही कर्म केलंच पाहिजे. आणि तुम्ही जर हट्टाने म्हणाल आग्रहाने मी करणार नाही तर हे तुमच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. तुम्हाला कर्म हे मनुष्य करतच असतं, पण कोणतं तरी कर्म करण्यापेक्षा जे शास्त्राने सांगितलं ते कर्म तर प्रत्येक जीवाकडून होतच आहे. आपल्या पापण्यांची उघडझाप हे सुद्धा कर्मच आहे. हे कर्म आपल्याकडून होतच की नाही. आपल्याकडं जाणं येणं घेणं देणं हे सगळ्या प्रकारचं कर्मच आहे. तेव्हा सगळं जग जे आहे हे कर्मापासूनच उत्पन्न झालेलं आहे. त्यामुळं कर्माचा परित्याग स्वरूपाने कर्माचा परित्याग कोणी करू शकत नाही. हीच गोष्ट ज्ञानोबाराय आणि भगवान परमात्मा आपल्याला सांगतात. तर हा श्लोक असा आहे, नहि कश्चित क्षणम अपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते शा कर्म सर्व प्रकृतिजैर गुणही. कश्चित क्षणपी म्हणजे एक क्षणभर देखील जातु तिष्ठत्य अकर्मकृत, या ठिकाणी कधीही एक क्षणभर देखील कोणता प्राणी मात्र हा अकर्मकृत नाही तिष्ठती, तो कधीही कर्म केल्या वाचून या ठिकाणी न तिष्ठती राहू शकत नाही. तर कोणताही पुरुष हा म्हणजे कोणताही मनुष्य असला का तो कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही असं भगवान अर्जुनाला सांगतात. आणि मग आता हे कर्म कसा केल्याशिवाय राहत नाही, कारण कर्म न करणं हे त्याच्या हातात नाही. याच्यासाठी सांगतात की सर्व प्रकृतीचे गुणही अवशाह कर्म कार्यते. असे की प्रकृतीजैर गुणही, प्रकृती म्हणजे 3 गुण सत्व रज तम हे त्रिगुण आहेत आणि त्या 3 गुणांच्या साम्यावस्थेला प्रकृती असं म्हणतात. आणि त्या प्रकृतीचे जे गुण आहेत, जेव्हा मनुष्य कोणतीही क्रिया करतो किंवा ही सृष्टी उत्पन्न होते, त्या सृष्टी उत्पन्न होण्याच्या पूर्वी ही सृष्टी सगळी त्रिगुणात्मक असणाऱ्या प्रकृतीमध्ये असते. परंतु त्यावेळेला ही सृष्टी आपल्याला इंद्रियाला गोचर होत नाही. कारण का, तर 3 गुण जेव्हा साम्यावस्थेत असतात त्यावेळेला कोणतंही कार्य अभिव्यक्त होताना दिसत नाही. पण ज्या वेळेला हे कार्य दिसतं त्यावेळेला ते 3 गुणांचं वैषम्य निर्माण होतं, विषमता, सारखं प्रमाण राहत नाही आणि त्याच वेळेला कार्य होतं. आणि हे जे प्रकृती जे आहे या प्रकृतीचे 3 गुण, हे 3 गुण सर्व जे मानव मात्र किंवा प्राणी मात्र आहेत, प्रत्येक प्राणीमात्रांचे कोणता ना कोणता रजोगुण, तमोगुण किंवा सत्वगुण, एखादा गुण अधिक असतो आणि 2 गुण कमी असतात. प्रत्येकामध्ये 3ही गुण असतात, परंतु कोणत्या गुणाचं त्यांच्यामध्ये अधिक असतं, कोणी रजोगुणी अधिक असतं, त्याला सारखं काही ना काही करणं आवडतं. हागताई खोडी चळण मोडविते काडी, अशा प्रकारचं. काहींना निद्रा झोप आवडते, आळस आवडतो, तंद्रा आवडते, तमगुणी प्रकृती असते. काहींना या ठिकाणी केवळ आनंद मिळवावा आणि ज्ञान मिळवावं असं वाटतं, त्यांची सत्वगुणी प्रकृती असते. तेव्हा त्या कोणत्या ज्ञानी असो अज्ञानी असो कोणाही मनुष्याला त्या ठिकाणी प्रकृतीचे हे 3 गुण जे असतात ते सर्व
कर्म कार्यते, त्यांच्याकडून कर्म हे करून घेतलं जातं आणि त्याविषयी त्यामध्ये कसे आहेत अवशा म्हणजे परतंत्र आहे. जीव हा परतंत्र आहे. त्या प्रकृती गुणांनी परतंत्र झाल्यामुळं ती प्रकृतीच या ठिकाणी जीवाच्या द्वारा अवश म्हणजे पारतंत्र्याला बळी पडून किंवा पारतंत्र्याने युक्त होऊन त्याच्याकडून कर्म करून घेते, असा गीतेचा सिद्धांत. इथं सांगतात माऊली, जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन अपैशी असे. माऊली म्हणतात जोपर्यंत मनुष्य आहे ना, तर तो जो मनुष्य जन्माला आला ना, तो प्रकृतीचे अधिष्ठान, त्याला प्रकृती किंवा माया, त्या मायेचं काही त्याला अधिष्ठान म्हणजे आश्रय आहे. म्हणजे मायेच्या आश्रयानेच तो मनुष्य आहे. आणि जोपर्यंत मायेचा आधार घेऊन आहे, माया त्रिगुणात्मक आहे, तोपर्यंत तो जर म्हणला सांडी मी अमक्या गोष्टीचा त्याग करील किंवा मांडी मी अमक्या गोष्टीचं आरंभ करील असं जर म्हणेल तर हे त्याचं अज्ञान आहे. म्हणजे कोणत्या गोष्टीचा त्याग करायचं हेही त्याच्या हातात नाही आणि कोणत्या गोष्टीचा अंगीकार करायचा, भोग घ्यायचा हेही त्याच्या हातात नाही. सांडी मांडी हे त्याचं अज्ञान आहे. आणि कारण का बरं त्याच्या का हातात नाही? जे नामकारण चेष्टा ते गुणाधीन. मनुष्याने केलेली कोणती चेष्टा म्हणजे तो केलेली कोणतीही क्रिया, ती क्रिया ही गुणाधीन असे, ही त्रिगुणांच्या अधीन आहे, त्याच्या अधीन नाही. जीव हा कर्म परतंत्र आहे. म्हणून या ठिकाणी जीव जरी कर्म करण्यात स्वतंत्र आहे, जीव कर्म करण्यात स्वतंत्र आहे, पण कर्माचं फल भोगण्यामध्ये मात्र परतंत्र आहे. आता हीच गोष्ट सांगतात तो इथं त्यांना हे सांगायचं का प्रत्येक मनुष्य काही ना काही कर्म केल्याशिवाय राहत नाही, कारण त्याच्या ते हातात नाही. जे नामकारण ते चेष्टा म्हणजे त्यांनी केलेली क्रिया ही गुणाधीन अपैशी असे. या ठिकाणी आपोआप ही काय गुणांच्या अधीन आहे. ज्या गुणांचा उद्भव अधिक होईल त्या गुणात्मक असणारी क्रिया त्या पुरुषाकडून आपोआप केली जाणार असं सांगतात. देखे विहित कर्म जे तुले, ते सळे जरी ओसंडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. आता एखादा मनुष्य तो काय म्हणतो की मी हे कर्म करणार नाही किंवा मी हे कर्म करणार, असं कोणतंही म्हणण्याला तो स्वतंत्र नाही. त्यासाठी माऊली सांगतात देखे, तुम्ही पहा बरं, चांगलं म्हणतात तर पहा म्हणजे इथं विचार करा की विहित कर्म जे तुले, आपल्याला जेवढं विहित म्हणजे शास्त्राने हे करा असं सांगितलं आहे. जे तुले हे विहित कर्म, जितकं म्हणून काही शास्त्राने सांगितलेलं कर्म आहे ते सळे जरी ओसंडिले. एखादा माणूस म्हणला शास्त्र सांगतं आहे ना की ते कर्म मी करणार नाही, शास्त्र सांगतं अहरह संध्या उपासित, तुम्ही दररोज संध्या वंदन करा, हरिपाठ वाचा, असं हरिमुखे म्हणा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे आपल्याला समजा विहित कर्म आहे. परंतु एखाद्याने ठरवलं सळे, हे सकाळी उठायचं, स्नान करायचं, मग त्याच्यामध्ये आपण हरिपाठ किंवा संध्यावंदन करायचं, तर ह्याच्यामध्ये किती कष्ट आहेत. त्यामुळं त्याच्याविषयी त्याला काय सळे, त्याला त्याचा द्वेष वाटतो किंवा त्याचा आग्रह होतो आणि तो ओसंडिले. त्यांनी सांगितलं की मी आता हे कर्म करणार नाही. मग तुम्ही काय म्हणणार, कर्माचा त्याग त्याच्याच हातात आहे ना. ते म्हणतात किती जरी त्यांनी बाहेरून कर्माचा त्याग केला, ओसंडिले म्हणजे ते कर्म त्यांनी टाकून दिलं, तरी तुम्ही सांगा बरं. म्हणतात स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. समजा तुम्ही हाताने ते कर्म केलं नाही किंवा मुखाने त्याचं उच्चारण केलं नाही, डोळ्यांनी ते रूप पाहिलं नाही, तरी ते म्हणतात त्या मूळचा इंद्रियांचा जो स्वभाव आहे तो स्वभाव निमाले काय, तो स्वभाव तुमचा नाहीसा झाला का. आता तुम्ही एक रूप पाहायचं नाही म्हटलं, पण डोळ्यांचं पाहणं हे डोळ्याचं काय आहे स्वरूप आहे. तुमच्या समोर रूप येईल तेव्हा त्याला पाहिलंच जाणार. म्हणजे त्या इंद्रियाचा स्वभाव काय निमाला का, म्हणजे इंद्रियांचा स्वभाव नाहीसा झाला का. ते स्वभाव काय निमाले इंद्रियांचे, इंद्रियाचा व्यापार बंदच झाला काय. एक गोष्टीचा तुम्ही त्याग केला, पाहिली नाही किंवा बोलले नाही, घेतली नाही किंवा तुम्ही चालून त्या ठिकाणापर्यंत गेले नाही, म्हणून पायाचं चालणं थांबलं का, हाताचं घेणं देणं थांबलं का, डोळ्याचं पाहणं थांबलं का, कानाचं ऐकणं थांबलं का. मग शास्त्राने जे कर्म सांगितलं त्याचा समजा तुम्ही त्याग केला तरीसुद्धा तुमच्या इंद्रियांचं जे कर्म आहे किंवा इंद्रियांचं जे स्वरूप आहे ते नाहीसं झालं का, ते नाहीसं झालं नाही. आता माऊली विचारा सांगय, तुम्ही सांगा बरं, श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले, ते नासारंध्र बुझाले परिमळ नेघे. ते म्हणतात
सांगा बरं तुम्ही म्हटले की श्रवण कशाचं करायचं, तर तुम्हा देवादिकांच्या कथाचं श्रवण करायचं. आम्ही म्हणलं हे शास्त्राने सांगितलं, आम्ही ते करणार नाही. समजा नाही केलं तुम्ही, त्या शास्त्राने सांगितलेलं कर्म नाही केलं, तर श्रवणी ऐकावे ठेले प्रश्न विचारतात. श्रवणात कानाने ऐकायचं थांबलं का तुमचा? शब्द दुसरे तर ऐकणारच ना तुम्ही, कारण इंद्रिय तशीच आहे. ते ऐकायचं थांबले का? की नेत्रीचे तेज गेले, किंवा तुमच्या नेत्रात डोळ्यामध्ये जे तेज आहे की समोर येणाऱ्या पदार्थाचं रूप तुम्ही पाहू शकता. तुम्ही सांगितलं डोळे भरून या पाहीन तुझे मुख, आणि त्याची मज सुख देई देवा. देवाचं रूप पाहायचे पण आम्ही पाहणार नाही. तुम्ही त्याचा त्याग केला, पण तुमची इंद्रियाचा स्वभाव गेला आहे का? स्वभाव गेला नाही. नासारंध्र बुझाले, तुम्ही सांगितलं देवाचे जे निर्माल्य आहे त्याचा सुगंध आपण मस्तकावर धारण करावे आणि त्याचा सुगंध घ्यावा, तो अत्यंत पवित्र आहे, तुम्हाला पुण्य निर्माण होईल. तुम्ही म्हटले घेणार नाही. मग म्हणजे तुमचं नासारंध्र म्हणजे नासिकेची किंवा नाकाची असणारी छिद्र बुजून गेली का म्हणतात. आता ते नाक परिमळ नेघे, आता ते परिमळ सुगंध घेणार नाही का? देवाच्या पुष्पांचा सुगंध घेतला नाही, पण दुसरं कोणता सुगंध घेणार नाही काय? नेघे अर्थात घे घेत नाही असं नाही, तर ते घेणारच. आणखी माऊली विचार ना तरी प्राणापानगती की निर्विकल्प झाली मती की शुधातुरशादी आरती खुंटलिया. ते म्हणतात ना तरी म्हणजे अथवा प्राणापानगती, आपल्याला श्वासोश्वास घेतो, बाहेरचा श्वास आत घेतो, आतला उच्छ्वास रूपाने बाहेर टाकतो. समजा तुम्ही जर प्राणायामादी केले नाही तरी प्राण आणि अपान यांची गती थांबेल का? त्यांची गती चालूच आहे, श्वासोश्वास हे चालूच आहे. पुन्हा की निर्विकल्प झाली मती, किंवा तुमचं मन आहे म्हणजे अमक्या ठिकाणी त्यांनी सांगितलं मन लावा एकांती साधू संगी. मन तुम्ही साधूच्या संगतीत लावा, हे शास्त्राची आज्ञा, हे विहित कर्म आहे, ते तुम्ही करणार नाही. म्हणजे काय? तुमची मती म्हणजे तुमचं मन किंवा तुमची बुद्धी ही निर्विकल्प झाली का? कोणताच संकल्प विकल्प नाही का? संकल्प विकल्पात्मकम तत्र मना, मनातमध्ये सारखे संकल्प नाही देवाचं करायचं. आम्ही म्हणतो जे जे संकल्प करायचे ते देवाचे करा, हे शास्त्राचं सांगणं नाही की या ठिकाणी काय राहो आता ह्याची ध्यान आणि डोळा मन लंपट कोंडोनी धरीनं जीवे आणि देह भावे पूजिनं. अशा रीतीनं परमात्म्याचे संकल्प करा. संकल्प तो नाही दुजा महाराजा विनं काही. परमात्म्याचा संकल्प करा. तुम्ही म्हटले करणार नाही, मग संकल्प विकल्प करणं हेच मनाचा स्वभाव आहे, तो थांबलाय का? का निर्विकल्प झाली मती, तुमची संकल्प विकल्प रहित अशा प्रकारची मती म्हणजे बुद्धी झाली का? बरं, पुढं असं म्हणतात, तुम्ही सांगितलं शास्त्राने सांगितलं आमकं खा, आमकं खाऊ नका असं तुम्हाला म्हटलं, तुम्ही शास्त्राज्ञा मानणार नाही. मग आता तुमची ताण आणि भूक गेली का? जे शास्त्राने सांगितलं कलंजम मा भक्षयस्व, तुम्ही मांसाशन करू नका, सात्विक आहार तुम्ही सेवन करा, परंतु तुम्ही म्हटले नाही करणार तर मग क्षुधा आणि तृष्यादी तहान आणि भूक यांच्यापासून होणारी आरती किंवा यांची असणाऱ्या अंतकरणातील इच्छा ही खुंटलिया. ती इच्छा तुमची थांबली का? काही ना काही तुम्हाला इच्छा होणारच. की स्वप्नावबोधू ठेले की चरण चालो विसरले, हे असो काय निमाले जन्ममृत्यू. आपण ज्ञानेश्वरी जेव्हा वाचतो तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांकडे पहिली प्रार्थना केली पाहिजे की माऊली तुमच्या ग्रंथातले तुम्ही जे बोलता ते आमच्या हृदयामध्ये आम्हाला किंवा आमच्या बुद्धीमध्ये आम्हाला कळू द्या, याचं ज्ञान. हे काय आता बोलायला लागलो तर आपण मराठीतून बोलतो आणि ज्ञानेश्वर महाराज फक्त ओवीतून बोलतात. आहे काय सोपंच आहे. एखाद्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत नव्हतो. क्षुधा म्हणजे भूक, तृषा म्हणजे ताण, एवढे अर्थ एकदा माहीत झाले की आयुष्यभर आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांची त्यांच्या भाषेत बोलता येतं. मग ते म्हणतात बरं तुम्ही काही खाल्लं नाही किंवा काही पिलं नाही तर तुमची क्षुधा आणि तृषा, तहान आणि भूक ही क्षुधा तृषा काय आरती खुंटलिया. माऊली प्रश्न विचारतात या ठिकाणी, आरती खुंटलिया, तुमच्या ह्या इच्छा मावळल्या, खुंटल्या म्हणजे नाहीशा झाल्या? तर आपण काय म्हणून नाही. माऊली अजून विचारतात की स्वप्नावबोधू ठेले की चरण चालो विसरले, हे असो काय निमाले जन्म मृत्यू. ते म्हणतात स्वप्न आणि अवबोध म्हणजे जागृती. माणूस दररोज उठला की त्याला सकाळी उठला की त्याला जागृती सुरू होणार, नंतर रात्री झोपणार, सुषुप्ती येणारच, पुन्हा त्याच्यात स्वप्न पडणार. आपलं जीवन तरी काय आहे?
जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आजच्या 3 अवस्था आहे का? उद्या ह्याच आहे, उद्या आणि परवा. किती महिने गेले. आपण म्हणतो मी लहानपणी असा होता, आता तरुण आहे, पुढं म्हातारा होणार. जो मी लहानपणी आजोबांच्या मांडीवर खेळलो, तो आता मी नातवांना मांडीवर खेळत आहे, असं आपण म्हणतो. म्हणजे आपल्याला तो खूप मोठ्या जीवनाचा प्रवास झाला. काय प्रवास झाला? जागा, झोप आणि स्वप्न, याच्यापेक्षा दुसरं काय जीवनामध्ये? त्या कोणतंही जरी असलं तर माऊली त्याला विचारतात, स्वप्नाव बोधू ठेले, तुझे स्वप्न आणि जागृती थांबल्यात का? म्हणजे त्या अवस्था आहेतच. आणि त्या अवस्थेमध्ये काही ना काही तो करतच असतो ना. स्वप्नाने मनानेच कल्पना करून काही पाहत असतो. जागृतीमध्ये या ठिकाणी ईश्वराने दिलेलं जे निर्माण केलेलं जगत आहे, याच्यामध्ये काही ना काही क्रिया करत असतो. समजा शास्त्रविहित नाही केलं, म्हणणं काय त्यांचं, ह्या अवस्था तर आहेच आहे, तुम्ही करत तर आहात, पण काय करा? तुम्हाला अशी जगण्याची युक्ती सांगतो, शास्त्राने सांगितल्याप्रमाणे करा, म्हणजे तुमचं जीवन सुखावह होईल, तुम्हाला आनंदी जीवन जगता येईल, असं सांगतात. परंतु मग त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाही ना ऐकत बाबा तू, पण तुझे स्वप्नांची जागृती थांबले का? की चरण चालव विसरले, किंवा ते तुझे पायी चालण्याचं काम करतात, मंदिरात नाही जाणार. आम्ही सांगतो मंदिरात दर्शनाला नाही जाणार, मग चरण थांबले का याच्यामध्ये माणसाला असे अवयव देवाने दिलेले आहेत ना, हे सगळे उपयोगासाठी दिलेले. बऱ्याच वेळेला ते माझा खांदा जखडला, काहीच करता येईना, शौचाचं तोंड धुण्याचं, आंघोळीचं पूर्ण बंद. आम्ही गेलो त्या डॉक्टरांकडं, खांद्याचे स्पेशालिस्ट, तर त्यांना मी सांगितलं काहीच करता येत नाही. ते म्हणजे कसं करता येईल? कारण खांदा कशाला दिला, याचा तुम्ही उपयोगच केला नाही व्यवस्थित. त्याचे जे सांधे आहेत, खांद्याच्या सांध्याचे काय काय हालचाली, त्या जर हालचालीच केल्या नाही तुम्ही, तुमचं जीवन म्हणतं ते उपयोगाला येत नाही म्हणे. तसं आपलं चरण जर चाललं नाही, जर हा पाय जर असाच ठेवला, आम्ही चालणार नाही, काय करणार नाही, तो पाय वाळून जाईल, त्याचं रक्ताभिसरण खराब होईल. म्हणून देवानी ही जी दिली इंद्रिये, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग, याच्यासाठी दिलेले आहे. हे सगळं माऊलीच सांगतात ना. आपल्याला ज्ञानेश्वरी खूप मोठ्या काहीतरी फार त्या एका ओळीवर 6 महिने चिंतन केलं पाहिजे असं काही नाही. हे ते सरळ त्याचं चिंतन केलं तर दुसरे शब्द पण पाहण्याची गरज नाही. फक्त आपण त्याचा अर्थ समजावून घेण्याचा एक वार नेटाचा प्रयत्न केला, आणि जर आपल्याला वाटलं की ह्याच्यात समाधान आहे, हे अर्थ आपल्याला कळला, आता तोच अर्थ आपल्या बुद्धीमध्ये जतन करायचा. बरं नाही झालं तर पुन्हा ज्ञानेश्वरी घ्यायची, नाही पण पुन्हा विसरतो, पुन्हा विसरलं तर पुन्हा घ्यायची, आहे की नाही? असं जर केलं तर हा एकटा ग्रंथ आपलं जीवन साफल्याकडं नेऊ शकतो. आता माऊली म्हणतात, चरण चालव विसरले. चरण, पाय काय चालायचं विसरून गेले का? पाय चालणंच राहणार? पाय काय कधी हाताचं काम करणार नाही, डोळ्याचं काम करणार नाही, त्या इंद्रियांना तिथे दिलेली शक्ती आहे. हे असो, बरं म्हणजे हे जाऊ द्या, जागृती स्वप्न आहे. आणखीन पुढं काय? हे असो, काय निमाले जन्म मृत्यू. तुम्हाला जन्म आणि मृत्यू तुमचे थांबलेत का? कधीच तुमचे थांबले नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम, किंवा जातस्यही ध्रुवो मृत्यू. मागं सांगितलं, ध्रुवम जन्म मृत्यूश्च. जो मनुष्य मरण पावला तो जन्माला येणार, आणि जन्माला आला तो मरण पावणार. म्हणजे जन्म मृत्यू हे काय निमाले, नाहीसे झाले. उपजेते नाशे, आणि नाशिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, असे जन्ममृत्यूचं चक्र चालू आहे. म्हणतात हे न ठकेची जरी काही, तरी सांडिले ते काय. हे जर काहीच न ठकेची, म्हणजे हे जर काहीच थांबत नाही, तर मग सांडिले ते काय सांडिलं? तुम्ही कशाचा त्याग केला? नेत्र पाहण्याचं काम करतात, कान ऐकण्याचं काम करतात. समजा मी शास्त्रीय कर्म करणार नाही असं म्हणल्याने तुमचं सगळं कर्म थांबलं का? ती इंद्रिय आपापल्या कर्म करतच राहतात. मग शेवटी तुम्ही थांबलं ते काय? काहीच थांबलं नाही. माऊली आपल्याला विचारतात, हे ज्ञानेश्वरीमध्ये आहे ना, बऱ्याच वेळेला आपल्याला का कळत नाही की ह्याची एक पद्धत आहे की त्याच्यामध्ये कुठं अर्धे ओळीत थांबावं लागतं, कुठं प्रश्नचिन्ह आहे, कुठं पूर्णविराम आहे. असं जर आपण व्यवस्थित वाचलं तर मग आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये फार कष्ट पडत नाही. आपल्या लोकांना अगोदरच समज होऊन गेला की खूप ज्ञानेश्वरी हे फार मोठी अवघड गोष्ट आहे. त्यांनी एक जण म्हटला की ज्ञानेश्वरीचा अर्थ कळणं म्हणजे सिंहाच्या गुहेत जायचं आणि त्याच्या मिशा उपटून आणायच्या, इतकं अवघड आहे. असं ज्ञानेश्वरी अवघड नाही. जर असं असतं, संस्कृताची गाठी उघडवणी ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी. ज्ञानेश्वर महाराजांनी
हे संस्कृतपेक्षा आपल्या मराठी बोलीत सगळ्यांना कळावं म्हणून तर हा ग्रंथ केला आहे. आपण उगीच काय होतं, एखादी गोष्ट अवघड वाटली की अवघड वाटत जाते. आता ह्याच्यामध्ये माऊली म्हणतात हे न ठकेची जरी काही, आणि हे जर तुमचं काही न ठकेची म्हणजे बंद राहत नाही. 700 वर्षापूर्वीचे शब्द आहे. आतासुद्धा इथले जे वयोवृद्ध लोक आहे त्यांच्या ज्या शिव्या आहेत किंवा त्यांचे जे काही परवलीचे शब्द आहे ते आताच्या पिढीला कळणार नाही, पुढच्या इंग्लिश मिडियमला कळणार नाही. आता ही 700 वर्षाची भाषा आहे, त्यात काही काही शब्दांचा बदल झालेला आहे. तो आपण न ठकेची म्हणजे हे काही थांबून राहत नाही, त्यांचे हातपाय आपले क्रिया करतच जातात. आणि मग माऊली विचारतात तरी सांडिले ते काय, मग तुम्ही काय सांगितलं, सांडलं काय, सांडलं म्हणजे काय त्याग केला सांगा. आपण म्हणतो नाही सांडणं लवणणं, तसं ते म्हणतात काय तुम्ही सांडलं सांगा बरं. माऊली आपल्याला बोलतात, आपण काय म्हणू काही नाही सांडलं. मग माऊली म्हणतात याचाच अर्थ असा झाला की मनवनी कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. प्रकृती म्हणता म्हणजे प्रकृतिमान असा जो पुरुष आहे, प्रकृती म्हणता म्हणजे प्रकृतीनं युक्त म्हणजे प्रकृतीच्या अधीन झालेला असा जो पुरुष आहे, मायेच्या अधीन झालेला असा जो पुरुष आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की मायेच्या अधीन होणं, प्रकृतीच्या अधीन होणं म्हणजे कधी होतं मनुष्य, प्रकृतीच्या पलीकडं कोण आहे आत्मा, आणि हा मायेच्या अधीन झाला म्हणजे देहाला मी म्हणायला लागला, आणि मायेतून सुटला म्हणजे मी देह नव्हे, देह मी हे नव्हे सरे, आणि उरला उरे विठ्ठल. म्हणून इथं ज्ञानेश्वर महाराज सांगतात तुम्ही अज्ञानी आहात ना, मग तेव्हा अज्ञानी मनुष्य प्रकृतीच्या ताब्यात आहे ना, तुम्ही देहाभिमान धरलाय ना, हा देह मी आणि देह संबंधी असणारे माझे असा तुमचा अनुभव आहे ना, मग तुम्हाला आम्ही सांगतो ते करा. की तुम्हाला एक गोष्ट आहे, तुम्ही ह्या देहाभिमानी पुरुषाला प्रकृती म्हणता, याला कोणताही कर्मत्यागू नाही, त्याला कर्मत्याग करता येणार नाही. हे शास्त्र कोणाला सांगतं माहिती आहे का, मी देह आहे असं म्हटला की त्याला शास्त्र लगेच सांगायला सुरुवात करतं. मी आत्मा आहे म्हटला त्याला शास्त्र काही सांगत नाही. तुम्ही काय देहाला मी म्हणताना, मग आता तुम्हाला हे आम्ही सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात की प्रकृती म्हणता त्यागू नाही, त्या प्रकृतीमंत पुरुषाला कसला कर्मत्याग कधी घडू शकत नाही. म्हणून माणसाला कर्माचा त्याग करताच येणार नाही. आता सांगतात कर्म पराधीनपणे निपज तसे प्रकृती गुणे, येरी धरी मोकली अंतकरणी वाहिजे वाया. तर ते म्हणतात हां, कर्म पराधीनपणे, कर्म हे कसं आहे पराधीन आहे, आपल्या हातात नाही. देह म्हटलं की तो देह मी देह आहे असं म्हटलं की त्याच्याकडून कर्म हे होणार. कारण देहाभिमान धरणं म्हणजे प्रकृतीच्या ताब्यात जाणं, आणि प्रकृतीच्या ताब्यात प्रकृती 3 गुणात्मक आहे, आणि ते 3 गुणातला कोणता ना कोणता गुण आपल्याकडून त्या गुणांचं कार्य हे करून घेणारच. म्हणून म्हणतात पराधीनपणे निपजचे प्रकृती गुणे. आता एरी धरी मोकली अंतकरणे वाहिजे वाया. तर वाया वाहिजे म्हणजे व्यर्थच समजतो माणूस. काय म्हणतो धरी, मी जर केलं, मी जर म्हटलं की मी हे कर्म करणार, धारण करणार, तर हे सुद्धा काय व्यर्थ बोलणे. किंवा मोकली, अमुक कर्माचा मी त्याग मोकलतो, मोकलणं हे साधे शब्द आहेत ज्ञानेश्वर. आपल्याला फक्त उलट आणखी सोपे केलेत. आपल्याला इथं म्हणलं का मोकलणे ते कळत नाही, मोकलायचं म्हणजे काय, पण परित्याग करणे समजतो. वास्तविक आहे धरी म्हणजे धारण करणे, आणि मोकली म्हणजे परित्याग करणं. ही जी गोष्ट आहे धरी मोकली अंत करणे, हे धरी मोकली हे अंत करणे वाया वाहिजे. मनुष्य हा अंतकरणाला किंवा आपल्या मनाने उगाच व्यर्थच समजतो, हे आपल्या हातात नाही. आता त्यासाठी माऊली कसं उदाहरण देतात बघा. देखे रथी आरुडीजे, मग जरी निश्चळा बैशीजे, तरी चळा होणी हिंडीजे परतंत्रा. माऊली म्हणतात एक मनुष्य आहे, तो रथी आरुडीजे म्हणजे आपला रथ आहे, त्या रथा किंवा घ्या बैलगाडा त्याच्यावर तो आरुडला म्हणजे बसला, आणि मग निश्चळा बैशीजे, आणि तो काय झाला शांत बसला. आणि तो म्हणतो आता मी या रथामध्ये शांत बसणार, अजिबात हलणार नाही. आणि त्या सारथ्याने तो रथ हाकलला आहे की नाही, तो म्हणतो मी ही जागा सोडणार नाही. आता नाही सोडणार म्हटलं तर रथाबरोबर त्याला चळाव होणी हिंदीजे परतंत्रा. आता त्या रथाच्या
रथाने तो परतंत्र झालेला आहे, तो चळाभवनी म्हणजे चंचल होऊन त्याला हिंडावंच लागेल, जरी नाही म्हणलं तरी. मग रथात बसला ना, आता तुला रथाच्या गतीबरोबर फिरावंच लागेल. तसा तू देहाभिमान धरला ना, तर आता तुला जी देहासाठी असणारी कर्माची गती आहे, त्या कर्माची गती तुला भोगावीच लागेल. तशा प्रकारचं काही कर्म हे परतंत्रपणे त्रिगुणात्मक असणारी प्रकृती तुला कर्म करण्याला भाग पाडणार म्हणून म्हणतात. त्यासाठी दुसरं उदाहरण देतात, का उचलिले वायुवशे चळे शुष्कपत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमे. ते म्हणतात किंवा वायुवशे उचलिले. ज्ञानेश्वरीचे शब्द आहे ना, थोडं मागं पुढं केलं ना त्याला अन्वय म्हणतात, की आपल्याला अर्थ लागतो. आणखी जर असं सरळ नाही लागलं ना, एखादा शब्द पुढं मागं करून कसा करावा त्या याचा आपल्याला तो पुन्हा पुन्हा प्रयत्न केला, त्याला म्हणतात अन्वय. त्या अन्वयाने अर्थ लागायला लागतो. तर सांगतात का म्हणजे अथवा वायुवशे उचलिले. एखादं जोराचा वायू म्हणजे वारा सुटतो आणि त्या वाऱ्याने वशीभूत म्हणजे वाऱ्याने परतंत्र होऊन एखादी मोठी वावटळ आली म्हणजे शुष्कपत्र, शुष्क म्हणजे वाळलेलं पान, ते जैसे ते वाळलेलं पान जैसं उचलले, त्या वाऱ्याने उचललं का ते काय होतं, चळे, की ते इकडं तिकडं जायला लागतं. कुठं जातं ते, जिकडं ते वारा नेईल त्याप्रमाणे वाळलेलं पान आहे, ते वाळलेलं पान त्या वावळटीमध्ये जिकडं ती वावळट नेईल त्याप्रमाणे ते चळतं म्हणजे चंचल होतं किंवा हालचाल करायला लागतं. आणि काय होतं, निचेष्ट आकाशे परिभ्रमे. त्या आकाशे परिभ्रमे म्हणजे त्या आकाशात ते भ्रमण करायला लागतं, गोल गोल फिरायला लागतं. परंतु ते काय असं निश्चेष्ट, ते स्वतः काही करीत नाही, पण त्याच्या पाठीमागं जो त्या वाऱ्याचा वेग आहे त्या वेगाप्रमाणे ते जिथपर्यंत नेईल तिथपर्यंत ते जात राहतं, परिभ्रमण करीत राहतं. तैसे. आता हे कशासाठी गोष्ट सांगितल्या ज्ञानेश्वरीमध्ये ना, अशा इतके दृष्टांत आले. समजा एखादा दृष्टांत आपल्याला कळला नाही तर त्याच्या वाचून आडायचं कारण नाही. सिद्धांत सांगण्यासाठी आपल्याला एखादा जरी दृष्टांत कळला आपल्यापुरता तो बस झाला. कळून गेले दुसरे तर चांगलीच गोष्ट आहे, नाही कळले तरीसुद्धा आपल्याला जो जे कळला त्याच्यावरून आपल्याला सिद्धांत जो आहे तो सिद्धांत आत्मसात करता येतो. आता हे एवढे 2-3 दृष्टांत सांगितले. आता कशासाठी सांगितले, ज्ञानेश्वरीतले हे दृष्टांत सिद्धांत समजण्यासाठी सांगितले. हा सिद्धांत कोणता चालू आहे की मनुष्य एकदा प्रकृतीनं परतंत्र झाला का प्रकृतीचे 3 गुण त्याच्याकडून काही ना काही ह्या इंद्रियांच्या क्रिया या करून घेतो. त्याच्यापेक्षा सगळ्यात शहाणा माणूस कोण, जे शास्त्राने सांगितले. कर्म तर करतच असतो, पण ते कर्म शास्त्राने सांगितल्याप्रमाणे केलं तर ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख देतं आणि आपल्या जीवनातलं दुःख जे आहे त्या दुःखाचा नाश करीत चालतं. म्हणून हे अपौरुषेय वेदाने जेव्हा मानवजात निर्माण झाली तेव्हा मानवजात ज्या परमात्म्याने उत्पन्न केली त्याच परमात्म्याने वेदाचा एक कायदा लावून दिला की मानवजात सुखी असावी. आणि सुखी कधी राहील, जर शास्त्राप्रमाणे वर्तन करील तर. म्हणून त्याच्यामधला हा भाग समजावून सांगत असताना माऊली सांगतात, तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे नैष्कर्म्योही व्यापारे निरंतर. आता ते वारीचं ते वावळटीमध्ये वाहणारं झाडाचं वाळलेलं पान ते जड आहे का नाही, चेतन आहे, त्याला काही इच्छा आहे का नाही, ते आपोआप वाळवळतीप्रमाणे भ्रमण करत राहतं. तसं इथं सुद्धा प्रकृती आधारे माणसाने एकदा ह्या प्रकृतीचा आधार घेतला म्हणजे प्रकृतीचा आधार म्हणजे काय, शरीराचा आश्रय केला म्हणजे तो मनुष्य जन्माला आला आणि शरीर प्राप्त झालं, याला म्हणायचं प्रकृती आधारे. मग त्या शरीरामध्ये काय येतं, त्याला ही पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहे, म्हणजे त्याला हात पाय कान डोळे नाक सगळे. ज्ञान होण्यासाठी 5 इंद्रिय दिलेत आणि क्रिया करण्यासाठी 5 इंद्रिय त्याला दिलेले आहेत. हे वरचे जे आपण आहेत, ही त्वचा म्हणजे त्वगेंद्रिय म्हणतात, नेत्रेंद्रिय मग पाहण्यासाठी, त्वगेंद्रिय स्पर्श करण्यासाठी, हे जे नासिका दिले त्या ठिकाणी ते सुगंध घेण्यासाठी, कान दिले ते शब्द ऐकण्यासाठी त्याला दिलेले आहेत, आणि रूप जे आहे ते नेत्रेंद्रियांना नेत्रेंद्रिय दिली की त्या रूपाचं आपल्याला ज्ञान होतं. 5च प्रकारचे ज्ञान माणसाला होतात, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. हे जे पंचकर्मेंद्रिय दिलेली आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पाय हे चालण्यासाठी दिले, हात हे देणं घेण्यासाठी आपल्याला दिलेले आहेत. त्याच्याशिवाय हे जे आपल्याला उपस्थ शिष्णेंद्रिय
किंवा गुदेंद्रिय हे मलमूत्र विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला दिलेले. अशा रीतीनं काय वाणी, आपल्याला वाणी हे बोलण्यासाठी एक इंद्रिय दिले. ही सगळी 5 कर्मेंद्रिये आणि ह्या इंद्रियांच्या हालचाली करण्यासाठी देवाने आपल्याला पंचप्राण दिलेले. आपल्यामध्ये पंचप्राण, प्राण, अपान, व्यान, उदान, समान आणि झाले, हे 5 प्राण दिलेले आहेत. आणि त्याशिवाय आपल्याला हे सगळं काही गोष्टी ठरवण्यासाठी, संकल्प करण्यासाठी, निश्चय करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी देवाने आपल्याला एखाद्या गोष्टीचा अभिमान धरण्यासाठी अहंकार, मन, चित्त, बुद्धी असं 19 तत्व देऊन आपल्याला ह्या स्थूल शरीराचा आश्रय त्या सूक्ष्म शरीर त्याच्यामध्ये घालून त्या देवाने हे सगळ्या मानव जातीला निर्माण केलेलं आहे. म्हणजे 19 तत्व याच्यामध्ये आहेत. एक पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, नंतर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, एवढ्या या तत्वांचं हे सूक्ष्म शरीर आहे. हे वरचं जे आहे ना, हे एक फक्त त्याला राहण्याचं ठिकाण आहे, परंतु त्याच्यामध्ये कोणतं सूक्ष्म शरीर आहे. ज्या वेळेला आपला आई आणि वडील यांच्या शुक्र आणि शोणिताचा संयोग होऊन ज्या वेळेला एक बुडबुड्यासारखं पहिल्या ह्या शरीराची सुरुवात होते आणि त्याच्यामध्ये परमात्मा जो आहे तो प्रवेश करतो, चैतन्य त्याच्यामध्ये प्रविष्ट होतं आणि त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या हालचाली सुरू होतात. म्हणून या ठिकाणी सांगतात ह्या प्रकृतीचा आधार, शरीराचा आधार घेतला का कर्मेंद्रिय विकारे. कर्मेंद्रियामध्ये विकार म्हणजे कार्य किंवा हालचाल सुरू होते. नाहीतर आता मरण पावलेला मनुष्य त्याच्या ठिकाणी त्याला हात नाहीत का, पाय नाहीत का, सगळं आहे, त्याला जाणं येणं घडतं का, डोळ्याने पाहणं होतं का, नाही. कारण त्याच्यामध्ये असणारं जे चैतन्य आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारा जो एक चैतन्याचा आभास पडलेला आहे, तो आभासासहित ते जे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, हे डोळे म्हणजे त्याच्या राहण्याचे गोलक आहे. त्याच्यामध्ये नेत्रेंद्रिय हे त्याच्या आतमध्ये वेगळं आहे, ते आतिंद्रिय आहे, ते काय कोणत्या इंद्रियाला दिसणारं नाही. हे कान म्हणजे कानाच्या पाळी आहेत, याच्यात काही नाही असतं तर मेलेल्या माणसाला पण ऐकू आलं असतं. याचाच अर्थ मरणाच्या वेळेला याच्यामध्ये असणारे हे जे 19 घटक आहे ते 19 घटक ह्या देहाचा स्वामी त्यांच्यापासून घेऊन जातो. आणि जेव्हा प्रविष्ट होतं त्या ठिकाणी परमात्मा हा त्या इंद्रियांमध्ये सगळ्यांमध्ये अभिव्यक्त होतो, तेव्हा लगेच तो मनुष्य हालचाल करायला लागतो. म्हणून म्हणतात की ज्या वेळेला प्रकृती आधारे आपण शरीराचा आधार घेतला की कर्मेंद्रिय विकारे, लगेच ह्या कर्मेंद्रियामध्ये विकार म्हणजे कर्मेंद्रियांच्या हालचाली ह्या होत राहतात. आणि त्या अशा आहेत, नैष्कर्म्य ही व्यापारे निरंतर. एखादा मनुष्य आहे ना, जर तो म्हणला निष्कर्मी म्हणजे मी काहीच कर्म करणार नाही, तरी त्याचं काही ना काही कर्म चालूच असतं. आता आपण म्हणतो मनुष्य पूर्ण झोपला हालचाल काहीच नाही का त्याला, झोपल्यावर कुठं काय हालचाल आहे, हालचाल नाही तर श्वासोश्वासाची हालचालच आहे की नाही, ते चालूच आहे की नाही, ती चालूच असते. म्हणजे हालचाल कोणी जरी किती म्हणला मी कर्म करणार नाही, आणि कोणत्या वेळेला जसा मी झोपलेला आहे, कुंभकर्ण 6 महिने जरी झोपला तर श्वासोश्वास चालू आहे की नाही. श्वासोश्वास म्हणजे बाहेरचा आत घेणं आणि आतलं बाहेर टाकणं, ही हालचालच आहे की नाही, ती चालूच आहे. म्हणजे जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्म झाल्याशिवाय राहणार नाही असं सांगतात. नैष्कर्मी ही व्यापारे आणि निरंतर. आपण म्हणतो मी डोळे झाकणे ही क्रिया नाही का, कर्म नाही का. मी काहीच पाहणार नाही म्हणजे डोळे झाकले, एकदा डोळे उघडले ही क्रिया आहे, आणि तेच डोळे झाकले ही सुद्धा काय आहे, क्रिया आहे. काही माणसं मी आता एकदम शांत बसतो, बघा मी हात पाय काय हलवणार नाही, तर शांत बसणं ही सुद्धा काय आहे, एक क्रियाच आहे. नैष्कर्मी ही व्यापारे निरंतर, तो देखील व्यापार किंवा चेष्टा करत राहतो. म्हणून म्हणतात भगवान आपल्याला सांगतात, माऊली सांगतात, मनोवनी ह्या सगळ्या गोष्टी माऊली आपल्याला ठोस भरीव आपल्या अंतःकरणात ओततात की बाबा ही अशी स्थिती आहे. मनोवनी संगू जव प्रकृतीचा तव त्यागू न घडे कर्माचा, आयशी आही करू म्हणती तयांचा आग्रहोची उरे असं म्हणतात. म्हणून जव प्रकृतीचा संग, जोपर्यंत हे त्रिगुणात्मक प्रकृतीचा आपल्याला संग आहे म्हणजे संबंध आहे. आता आपल्याला देहाचा संबंध आहे म्हणजे त्रिगुणात्मक प्रकृतीचा संबंध आहे. मग जवळजवळ
संगू जव प्रकृतीचा तव त्यागू न घडे कर्माचा, तोपर्यंत आपल्याला कशाही प्रकारचं कर्माचा त्याग करता येणार नाही. आणि असंही जर कोणी म्हणेल की आईशी आहे आणि असं असून इथं उपरही जर कोणी म्हणेल की करू म्हणती, आम्ही काय करू, ह्या कर्माचा त्याग करणार आहोत. कारण कर्म म्हटलं का त्या कर्माची फार करण्याची कटकट आहे. आणि ते कर्म म्हटलं कुर्वते कर्मभोग आहे, कर्म कर्तुंच भुंजते. कर्म केलं का त्या कर्माचं फल भोगण्यासाठी जन्माला यावं लागतं. आणि जन्माला आलं का मनुष्य कर्म करतो. आणि कर्म केलं का ते कर्म भोगल्याशिवाय होत नाही. मग अशी किती वेळा जन्मा यावे आणि नित्य व्हावे फजित. पुनरपि जननम पुनरपि मरणम आणि पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया अपारे पाही मुरारे. अशा प्रकाराने याचाच अर्थ जोपर्यंत आपल्याला हे शरीर आहे तोपर्यंत आपल्याकडून कर्म घडणार. आणि कर्म घडलं की पुन्हा शरीराला यावं लागणार. म्हणजे जिथं कर्माचा संबंध नाही असे निष्कर्म स्थितीत आम्ही राहू, कर्म करणार नाही. पण असं जर वाटत असेल तर असं कधी घडत नाही. शरीराला आलं का तुम्हाला जवरी संगू प्रकृतीचा तव त्यागून घडे कर्माचा. आईनी आयशाही करू तरी आम्ही करू म्हणतील तर हे माऊलीला मान्य नाही. माऊली काय म्हणतात, तरी आग्रहोची उरे. त्या ठिकाणी फक्त तुमचा काय आहे, आग्रह आहे, दुराग्रह आहे, बाकी याच्यामध्ये काही तथ्य नाही. म्हणून माणसांनी कधीही मी कर्म करणार नाही असा आग्रह धरण्यात काही अर्थ नाही असं या श्लोकामध्ये सांगितलं. याच्यानंतर माऊली अजून सांगतात, कर्मी नाही देहभृता शक्यम त्यक्तुम कर्मान्य शेषतः. देहधारी पुरुष आहे त्याला पूर्णपणे कर्माचा कधीही त्याग करता येणार नाही. मग काय करायचं, त्यांनी शास्त्राने सांगितल्याप्रमाणे कर्म करायचे. कर्म तर घडणारच आहे, पण त्या कर्माने आपण ह्या कर्मबंधनातून कसं मुक्त होऊ यासाठी शास्त्राने जे सांगितलं त्या आचरण जर आपण केलं तर आपल्याला ते शास्त्र सांगतं की तुम्हाला कर्माचं बंधन होणार नाही. आणि हेच गोष्ट इथं सांगतात, कर्मेंद्रियानी संयम्य य असते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. आता भगवान बोलतात अर्जुनाला की कर्मेंद्रियानी संयम्य. काही लोक आहे ना खूप कर्म इंद्रियाचा म्हणजे पायी ना एका अंगठ्यावर तपश्चर्या करता उभं राहून, एक ते आता कुंभामध्ये वगैरे असतात लोक, एक हात वर टांगून ठेवतात, मग तो हात सगळा वाळून जातो. अशा प्रकाराने त्या तपस्या करतात. किंवा भिंतीला खाली जमिनीला अंगच टेकायचं नाही, बसूनच झोपायचं. अशा प्रकारचं कर्मेंद्रियानी संयम्य. कर्मेंद्रियांचा संयम करतात म्हणजे निरोध करतात. आणि य असते मनसा स्मरण, आणि मनसा स्मरण असते आणि मनाने मात्र त्या विषयांचंच चिंतन करतात आणि इंद्रियांनी मात्र निग्रह करतात. आणि इंद्रियार्थान विमूढार्था. इंद्रियार्थान कर्मेंद्रियांनी संयम आहे ना. इंद्रियांना समजा आता डोळे, त्या डोळे काय करतात, अमुक रूप पाहण्याची इच्छा करतात, परंतु त्या कर्मेंद्रियांचा काय करतो, त्याला निरोध करतो. त्या इंद्रियांना त्या विषयांपर्यंत जाऊ देत नाही, याला म्हणायचं कर्मेंद्रियांचा निग्रह करतो. पण त्या इंद्रियांचे जे विषय आहे ना ते बाहेर जाऊ देत नाही, पण मनामध्ये मनसा स्मरण असते आणि मनामध्ये मात्र त्याचंच कायम स्मरण असतं. म्हणजे बाहेरून इंद्रियांचा, त्याला म्हणतात आपले वनी जाऊनी वनिता चिंतू लागेला. घरादाराचा त्याग करून वनात गेला पत्नी पुत्राधिकाचा, आणि तिथं राहून कशाचा विचार करायला लागला, त्यांचाच विचार करायला लागला. असं जर असेल तर तो विमूढ आत्मा, तो त्याचा अंतःकरण काय झालेले, मोहाला प्राप्त झालेला आहे. मोहाला प्राप्त झालेले म्हणजे जशी वस्तू आहे ती वस्तू त्याला कळलेली नाही, त्याने उलटच धारणा केलेली आहे. आणि असा जो पुरुष आहे ना, भगवान स्वतः सांगतात मिथ्याचारः स उच्यते. त्याला आम्ही दंभाचार, मिथ्याचार असं म्हणतो. दंभ म्हणजे काय, जे आतमध्ये आपण जसं आहे ना तसं लोकांना दिसू द्यायचं नाही, आणि आपण जसे नाही ना तसे आहोत असं लोकांना सांगायचं, याला म्हणतात दंभा. हा दंभ जो आहे ना, माणसाला बाहेरून साधू कळणं फार अवघड का आहे, तर एखादा दांभिक असू शकतो, आहे की नाही. जसं आपल्याजवळ जे गुण नाहीत ते गुण दाखवतात. काही लोक उपोषण करतात ना, ते उपोषण करताना ते म्हणतात की यांचा आजचा 21वा दिवस आहे, आज त्याचं वजनच घटत नाही, कारण ते रात्री सगळे झोपल्यावर खात असतात, आहे की नाही. तर हा दंभाचार आहे. याच्यामध्ये हा दंभाचार आहे, जे जसं नाही तसं दाखवणं. आणि शास्त्राला, देवाला, संतांना काही चालतं, पण हा दांभिकपणा अजिबात चालत नाही. नाही तर मोठ्या माळा घातल्यात, गंध लावतो, सगळं हे करतो, आणि जे व्यवहार आहे ते व्यवहार मात्र अपवित्र, अशुची,
शास्त्रविरोधी असे जर करत असेल तर त्याला दंभाचार. इथं सांगतात की यस्तु इंद्रियानी नियम, इंद्रियांचं नियमन करतो इंद्रियार्थान, इंद्रियांच्या विषयांपासून, आणि मनसा स्मरण असते आणि मनाने मात्र त्याचं स्मरण करतो. भगवान सांगतात म्हणजे आपल्याला कमीत कमी कृष्ण परमात्म्याला आवडणारं आपलं जीवन जर असलं तर ते काय मिथ्याचार त्याला आवडत नाही. भगवान म्हणतात तो मिथ्याचार असं उच्यते, तो दांभिक मनुष्य आहे. मी कर्म करणार नाही, कारण का आम्ही संन्यास घेणार आणि नैष्कर्म्य दिशेला प्राप्त. हे कर्माची काय कटकट आहे का, कर मर आणि कर कर म्हणून आडनाव करमरकर असतं ना, तसं ते म्हणे हे कर्म आम्हाला नकोच आहे. पण देव म्हणतात की असा अधिकार नसताना ह्या कर्माचा मी परित्याग करील असा म्हणणारा पुरुष हा दंभाचारी आहे. आता माऊली सांगतात जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहती करी परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधिनी. म्हणतात जे जे लोक आहेत ना उचित कर्म सांडिती, उचित म्हणजे काय, शास्त्राने जे इदम कुरु, तुम्ही हे करा, तुम्ही आई साक्षात परमात्मा आहे त्याची सेवा करा, पती परमात्मा आहे, वडील परमात्मा आहे, अतिथी परमात्मा आहे, गुरु परमात्मा आहे, त्यांची सेवा हीच परमात्म्याची सेवा आहे. सकळ तीर्थाचे धुरे आणि जे हे का माता पितरे तया सेवेशी शरीरे लोन की जे असं शास्त्राने सांगितलेलं आहे. पण ते उचित कर्म सांडिती, ते जे शास्त्राने सांगितलं त्या कर्माचा सांडितात म्हणजे त्या करतात. आणि मग म्हणतात अहो ते कर्म केलं ना, ते कर्माने पुण्य निर्माण झालं का स्वर्गात जावं लागेल, पाप निर्माण झालं की नरकात जावं लागेल, पापही नको पुण्यही नको कर्मच नको असं म्हणतात. परंतु म्हणतात उचित कर्म सांडिती, वाट्याला आलेलं उचित कर्म जर टाकतात आणि मग काय म्हणतात नैष्कर्म्य होऊ पाहती, आम्हाला ह्या कर्माचा नैष्कर्म्य म्हणजे कर्मबंधनातून मुक्त, आम्ही ह्या कर्माच्या कचाट्यातून कायमचं मुक्त होऊ असं जे पाहती विचार करतात. मग ते काय म्हणतात बरं नाही कर्म करायचं, मग काय करायचं म्हणे तर कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधोनी. आपल्या जे कर्मेंद्रिय आहेत ना, समजा हात आहे, ते हात देणं घेणं करतो त्याचा निरोध करायचा, द्यायचं नाही आणि घ्यायचं नाही असा ते निश्चय करतात. तया कर्म त्यागून न घडे, ते म्हणतात त्यांच्याकडून कर्माचा त्याग घडणार नाही. जरी बाहेर त्यांनी आपल्या इंद्रियांना त्या विषयापर्यंत जाऊ दिलं नाही तरी त्यांना खऱ्या अर्थाने कर्मत्याग त्यांच्याकडून घडणारच नाही. कारण ते कर्तव्य आहे ना, फक्त त्यांनी बाहेरून इंद्रियांनी ते कर्म करत नाही, पण कर्तव्य मनी सापडे. पण त्यांच्या मनाचा जर ठाव घेतला तर मनात सगळं काय आहे कर्तव्यच आहे, म्हणजे हे करावं किंवा हे करू नये अशा प्रकारे मनात विचार कोणाचा आहे कर्माचा आहे. म्हणजे याचा अर्थ बाहेर इंद्रियांनी कर्म होत नाही, पण मन जर आपण त्याचा शोध घेतला तर ते कर्तव्य कुठे मनात कायमचं घर करून बसलेलं आहे. कर्तव्य मनी सापडे आणि पद्य म्हणे पण वरवर तर नाही ना करत, मग ते म्हणे त्याचं काय वरी नटती ते पुढे दरिद्र जाणं. ते म्हणतात वर ते नटती नाटक करतात, म्हणजे जणू काय आम्ही नैष्कर्म्य झालो, आम्ही इंद्रियांनी विषयाचा परित्याग केला आता असं म्हणतात ना. त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते वरी नटती, ते वरवर फक्त त्यांचं काय आहे हे नटणं आहे. नटणं म्हणजे जसा एखादा पोट भरण्याची सुद्धा सोय नसते आणि नाटकात राजा होतो, तसा या ठिकाणी याला कर्माच्या कचाट्यात सापडलेला आहे. पण वरवर काय दाखवतो मी कर्मबंधनातून निर्मुक्त झालो. कशावरून मी कर्माचा परित्याग केला. कसा काय केला, ह्या इंद्रियांचा त्या विषयाचा कधीच संबंध होऊ देत नाही आणि मनात चिंतन कशाचं करतो, सगळं विषयाचं चिंतन करतो असा येतो. तर त्याला तुम्हाला ते काय म्हणतात दरिद्री जाण. आपल्या याच्यात एक शब्द घालायचा, देव त्याला काय म्हणतात ज्ञानेश्वर, तो कर्मदरिद्री आहे का नाही, तो काय आहे कर्मदरिद्री आहे म्हणून त्याला म्हणतात तो दरिद्री आहे किंवा तो आभागी पुरुष आहे असं करतो. आईसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही. म्हणून म्हणतात हे पार्थ अर्जुना आईसे ते, आईसे म्हणजे हे अशा प्रकारचे दरिद्री, अशा प्रकारचे दांभिक, अशा प्रकारचे वरवर नाटक करणारे आणि आम्ही नैष्कर्म्य झालो असं सांगणारे, हे ते त्यांना काय समजायचं त्यांच्याकडे पाहिल्यावर, त्यांना नैष्कर्म्य नाही समजायचं. विषयासक्त पार्वथा हे काय आहे विषयामध्ये पूर्णपणे आसक्त झालेले पुरुष आहेत, यांना विषय सोडून राहता येत नाही. बाहेरून किती कर्माचा त्याग करू द्या पण आतमध्ये काय चालू आहे विषय चिंतनच चालू आहे. आणि विषयासक्त सर्वथा ओळखावे आणि त्यांना विषयासक्तच म्हणायचं नाही. पण काही काय होईना लोकांच्यापेक्षा त्यांनी बाहेरून का होईना त्याग केलं. देव म्हणतात तत्वता भ्रांती नाही. याच्या ठिकाणी काही
तू भ्रम करू नको, संशय घेऊ नको, ते लोक दंभाचारीच आहेत असं सांगायचं. मग तुम्ही म्हणाल की आता असे लोक आहे ना, आता आम्हाला कळेल बरं का हे लोक दांभिक आहे. आपण पहिल्याच दिवशी कधी चिंतन केलं होतं, लोकांना दांभिक ठरवण्यासाठी नाही, हे सगळे बोटं कोण दांभिक आहे कोण संत नाही पाहायचा. आपण दांभिक आहे का हे पाहायचं आणि तो दंभ टाकायचा, आणि आपण संत आहे का हे पाहायचं. नसेल तर ती लक्षणं आपल्या ठिकाणी आणायची. यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी विस्ताराने ज्ञानेश्वरीमध्ये ही लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणून म्हणतात असे जर लोक भेटले तर ते काय समजायचे, विषयासक्त सर्वथा. अगदी सगळ्या प्रकाराने ते विषयासक्त आहेत. आणि विषयासक्त ओळखावे असं ही ओळी अशी वाचायची, हे पार्था आईशे ते सर्वथा विषयासक्त ओळखावे. आणि तो स्वल्पविराम द्यायचा, म्हणजे अर्धविराम नाही का. आणि मग पुढे काय म्हणायचं, तत्वता भ्रांती नाही, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे भ्रम करण्याचं कारण नाही. आता अशी स्थिती आहे. याचं एक घडलेलं उदाहरण सांगतो, आपली वेळ झालेली. की काही लोक बाहेरून जरी विषयाचा त्याग करतात, परंतु त्यांचं मनामध्ये हे विषय चिंतन चालू असतं, आणि त्यामुळं बाहेरचा त्याग हा त्यांना समाधानाला कारण होत नाही. घडलेली गोष्ट सांगतो, थोडक्यात सांगतो. तर आम्ही एकदा पैठणला असताना तिथं एक मनुष्य होता. आम्ही पारायण करत होतो त्या बाहेरच्या नाथ मंदिरा ओवरीमध्ये, आणि त्याच ओवरीमध्ये एक मनुष्य, तिथे एक आजान वृक्षाचं झाड आहे, जोपर्यंत थोडी सावली आहे तोपर्यंत तिथं पारायण करायचा. 108 पारायणाचा त्याचा संकल्प होता. आणि नंतर जास्त ऊन आल्यावर तो ओवरीत येऊन बसायचा. आम्ही दोघे एकाच त्या ओवरीमध्ये शेजारी झोपायचं. तर एक दिवस मग आता जवळ बऱ्याच महिनाभर बरोबर राहिल्यामुळं थोडा परिचय वाढत गेला. मग त्यांनी मला त्यांना विचारलं तुमचं गाव वगैरे. मग त्यांनी सांगितलं मी ह्या कोणत्या, मला वाटतं लातूर का जालना जिल्ह्यातला तो होता. तर त्यांनी सांगितलं की मी घरून आलो आहे ना, तर पत्नीशी भांडण झालं. भांडण म्हणजे करून मी आलो आहे, आणि हा निश्चयच केला की आता परत घराचं तोंड पाहायचं नाही, असं ठरवूनच आलेलं आहे म्हणे. आणि योग असा म्हणे, मला सुरुवातीला पैठणला पारायण करायची इच्छा होती. इथला आजान वृक्ष पाहिला तेव्हापासून 108 पारायणाचा संकल्प होता, पण तसा काही कधी योग आला नाही. मी दर षष्टीची वारी अनेक वर्षापासून करतो. त्याच्या घरी एक दुकान होतं, आणि मंडपाचं ते कार्य तो करत होता, दुसऱ्या लोकांना भाड्याने मंडप देणं. आणि ते दुकानदारी तो सर्व सोडून आला. तर त्याला मी म्हटलं घरचं कसं काय व्यवस्था. तर त्यांनी सांगितलं की मी घरी साधारणपणे त्यांना 1-2 वर्ष पुरेल एवढे पैसे ठेवलेले, आणि आता तर काही कोणी दुकान वगैरे चालणार नाही. मुलगा एकटाच आहे आणि अजून लहान आहे, तो काही इतकं पाहणार नाही, परंतु त्यांना काही कमी नाही, त्यांची व्यवस्था करून मी आलो. आणि आता याच्यानंतर मी हे सोडून 108 पारायण झाली की ऋषिकेशला जाणार आहे. आम्हाला वाटलं की हा जाणार. पुढं काय झालं, षष्टीची वारी आली जवळ. मग तो षष्टीच्या वारीच्या आधी साधारणतः तृतीया किंवा चतुर्थीला तो आला दुपारी माझ्याजवळ, आणि मला त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला एक काम करावं लागेल, माझं जे साहित्य आहे ना हे मी तुमच्याजवळ ठेवून देतो, आणि मी फक्त माझा विणा आणि एक सतरंजी घेऊन ते जो नाथसागर आहे ना तिथं कुठंतरी वर झाडेखाली तिकडं मी राहत जाईल, आणि अष्टमीपर्यंत मी इथं येणार नाही, मी तिथंच राहील म्हणे. कारण मी इथं आलो तर गावाकडचे लोक षष्टीला येतात म्हणे, आणि मला जर कोणी ओळखलं तर अजून माहीत नाही. आणि त्याची काहीतरी मला वाटतं 60-70 पारायणं झाली होती. आणि तो म्हणे की मग ते लोक मला एखाद्या वेळ घरी घेऊन जातील किंवा घरचे लोक येतील. म्हणलं काय हरकत नाही, आमच्याजवळ ठेवा ते साहित्य. ठेवलं. आणि तो पंचमीला सकाळी एकदम सकाळीच आला 6 वाजता. तर तो म्हटला पप्पा, त्यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं की मी आज घरी जातो. तर त्याला म्हटलं घरी कशाला जाता तुम्ही, आता वारी आहे याच्यामध्ये, तुम्हाला कोणी भेटलं का. म्हटलं ते तर पंचायत झाली. तो नाथसागराकडे स्नान करत असताना नेमकं गावचं टोळकं तिथं आलं, आणि त्याला त्यांनी ओळखलं. मग त्यांनी विचारलं कसं चाललं आहे वगैरे काय. त्यांनी सांगितलं एकदम चांगलं चाललं आहे, तुमचा मेवणा आहे ना तो मुलाला मदत करतो, त्यामुळे मंडपाचं यावर्षी खूप चांगलं काम चाललं आहे. जर दिवसाआड त्याला गिऱ्हाईक आहे, आणि मंडळी दुकानात बसते, त्यामुळं तुमचं दुकानदारी चांगली चालली असं. त्यामुळं मंडळी दुकानात बसते म्हणे, आपल्या जिंदगीत काय उपयोग आहे म्हणे. त्यांनी सांगितलं की मी म्हणे 22 वर्ष दुकान चालवलं, पण मंडळीला कधी 1 रुपयाचा सुद्धा व्यवहार करून दिला नाही. आपली संस्कृती आहे ते म्हणे, आणि आज जर मंडळी दुकानात बसत असेल तर उपयोग काय, म्हणून मी आजच जातो म्हणलं. त्यांनी ते सगळं सामान घेतलं, आणि षष्टीची वारी, आणि तो पंचमीलाच निघून गेला. आता तुम्ही सांगा, तो इतके दिवस त्यांनी जे काही पारायणं केली
त्यावेळेला त्यांनी बाहेरून का त्याग नव्हता केला का? बाहेरून त्याग केला होता, पण मनात किती सूक्ष्म चिंतन होतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की असा जर पुरुष असेल ना तर तो विषयासक्त सर्वथा. तो जरी बाहेरून इंद्रियांनी विषयाचा त्याग केला असला तरी तो काय आहे, विषयांमध्ये आसक्तच आहे. आणि हे ओळखावे सर्वथा, सर्व प्रकाराने ही गोष्ट तू निश्चित समज, जिथं भ्रांती नाही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भ्रम करण्याचं कारण नाही. म्हणून मनुष्याने आपल्या जीवनामध्ये परमार्थाची वाटचाल करत असताना आपण बाह्य काय त्याग केला याला काही किंमत नाही. आपल्या अंतरामध्ये त्याच्याविषयी किती त्यागबुद्धी आहे, त्याच्याविषयी किती दोष वाटतात, त्याच्याविषयी किती पारतंत्र्य वाटतं, त्याच्याविषयी किती अनित्यत्व वाटतं, त्या संबंधाने किती मिथ्यात्व वाटतं, ह्या गोष्टी आपले आपण परखून घ्यायच्यात, दुसऱ्यांच्यासाठी नाही. म्हणून ही जी लक्षणं आहेत ही सगळी आपल्याचकडं लावायची आणि अशा प्रकाराने ज्ञानोबाराय जे सांगतील त्याचं आपण चिंतन करायचं. शेवटच्या वेळी सांगतात, आता देई अवधान प्रसंगे तुझं सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. आता सांगतात अवधान दे. ज्ञानेश्वरीमध्ये फक्त काय गरज काय आहे, चित्ताचं एकाग्रता होण्याची गरज आहे. आपण किती पारायणं केली पण चित्त जरी एकाग्र झालं नाही तर त्याचा आपल्याला अर्थ उमगत नाही. म्हणून आपण एकाग्र चित्ताने देई अवधान देई, म्हणजे चित्त एकाग्र करून लक्ष दे. प्रसंगे तुझं सांगेन. आता हा प्रसंगच प्राप्त झालेला आहे तर त्या प्रसंगाने मी तुला सांगतो. कशाचं? नैराश्याचे चिन्ह. हे जे लोक आहेत हे आसक्त आहे, विषयासक्त आहे. मग विषयापासून असक्त, निराशी, विषयाच्या परित्याग करण्याची योग्यता असणारे असे कोणते पुरुष आहेत तर ते निराशे, ज्यांच्या अंतःकरणात आशा नाही, इच्छा नाही, असे जे पुरुष आहेत. पण असे पुरुष कसे ओळखावे ऐकन तर नैराश्याचे चिन्ह, त्यांचे लक्षण जे काय आहे ते मी तुला सांगतो. असं म्हणून कोण मनुष्य निराशा आहे असं समजायचं. आता याला निराशी कधी म्हणायचं नाही. हा बाहेरून तर काही विषयाचा भोग घेत नाही पण मनातून चिंतन करतो, त्याला आम्ही निराशा म्हणणार नाही, त्याला आम्ही विषयासक्त म्हणणार. मग विषयापासून असक्त म्हणजे विषयापासून मुक्त असा कोणता पुरुष आहे, विषयांच्या विषयी ज्याच्या अंतःकरणात तादात्म्य भ्रांती नाही, अशा प्रकारचा हा पुरुष कोण आहे तर त्याचं चिन्ह पुन्हा सांगतो म्हणतात. ते नंतरच्या श्लोकात सांगतात. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रिय ही कर्मयोगमसक्तः विशिष्यते. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रिय ही कर्मयोगमसक्तः विशिष्यते. कुंडली तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.